परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास 2 गटात संघर्ष पेटला। जवळपास 4 तास महाल परिसर, चिटणीस पार्क परिसर यासह अन्य ठिकाणी तुफान दगडफेक, तोडफोड, रस्त्यावर जाळपोळ आणि नारेबाजी करण्यात आली। ही दंगल नेमकी कशामुळे भडकली, चला बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। विश्व हिंदू परिषदेच्या जवळपास 30 ते 35 कार्यकर्त्यांनी दुपारी 1 वाजता महाल झेंडा चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली। औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला। दुपारी 2 वाजता औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती। त्यावर कुराणाच्या आयात लिहिलेल्या होत्या। ती चादर पेटवल्याची चर्चा, अफवा सर्वत्र पसरली आणि वादाची सुरुवात झाली। रात्री 7 वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारेबाजी केली। रात्री 7:30 वाजता पोलिसांनी त्यांना आंदोलन बंद करण्यास भाग पाडले। रात्री 8 वाजता चिटणीस पार्क चौकाकडून एक गट आला। त्यांनी हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेतला। त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करीत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला। रात्री 8:30 वाजता दोन्ही धार्मिक गटांनी एकमेकाच्या विरोधात नारेबाजी केली, त्यामुळे वाद चिघळला। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पाडले। दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला। पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। दोन्ही गटातील युवकांनी दगडफेक करणे सुरू केले। काहींनी जाळपोळ केली। रात्री 8:40 पासून दंगल उसळली। रात्री 9 वाजतापासून पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून धरपकड सुरू केली। या दंगलीत 3 पोलीस उपायुक्तसह 22 जखमी झाले। सध्या नागपुरात तणावपूर्ण शांतता असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे।